ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूजमध्ये। ठाण्यातल्या दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र येण्याचे झळकले बॅनर। कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे एकत्र हवेत, बॅनरवर उल्लेख। माजी मंत्री धनंजय मुंडेंची विपश्यना केंद्रात 10 दिवसांची साधना पूर्ण। 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या 10 दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी साधना केली। सिंधुदुर्गच्या आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी शनिवार रविवार 5 वाजल्यानंतर पर्यटकांना मज्जाव। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा निर्णय। सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने भीमा नदी तुडुंब। हिवळीमध्ये भीमा नदीचं हे सुंदर दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। 10 जूनला देशव्यापी बंदचं माओवाद्यांचं आव्हान। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी बंदचं आव्हान। बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा महाराष्ट्र दिशा। निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल ठरला महत्त्वाचा। फेसटाईम कॉलनं निलेश चव्हाणचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं। फेसटाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या। निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत असल्याची माहिती। संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणी आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगडेचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत। लड्डा यांच्या मुलाचा मित्र महेश गोराडेचा दरोड्यात सहभाग। महेश गोराडेनं लड्डा अमेरिकेत असल्याची माहिती आरोपींना दिली होती। लड्डाच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपींचं धार्मिक पर्यटन। शिर्डी, श्रीशैलम, तिरुपतीसह इतर ठिकाणीही जाऊन केलं देवदर्शन। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाची सुरुवात। सिंहस्थ कुंभमेळा आणि पालकमंत्रीपद याचा काहीही संबंध नाही, त्यांना काही फरक पडत नाही। महाजन, भुसे, झिरवाळ मिळून काम करतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान। पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक। पुण्यातील साखर संकुलाची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांची एकत्र बैठक। सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या 11 जून पासून फ्लाय 91 कंपनीची हैदराबाद ते बंगळुरू विमान सेवा। प्रवाशांना लवकरच विमान सेवेचा लाभ घेता येणार। मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई। प्रतिदिवस 50 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरचा लप्पा 5 जूनला सेवेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। पुण्यात पीएमपीएमएलचा प्रवास महागला। 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागणार, तर दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ। दख्खनची राणी म्हणजे डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची। दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन। पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा। पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त। मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते बंद ठेवले। पुणे पोलिसांचा मनमानी कारभार। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकत्र। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय वापरासंदर्भात झालेल्या बैठकीत दोघांचा शेजारी बसून संवाद। शरद पवारांनी घेतली माजी खासदार नानासाहेब नवलेंची भेट। पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढावांची भेट। बाबा आढावांचा आज 95व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। भारतीय व्याघ्र संवर्धनवादी आणि इतिहास लेखक वाल्मिक थापर यांचा वयाच्या 73व्या वर्षी निधन। 5 दशकांहून अधिक काळ थापर यांचा भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये सहभाग होता।
वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स. पिढ्या बदलतील पाईप नाही. निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल ठरला महत्वाचा. फेस टाईम कॉलनं निलेश चव्हाणचं नेपाळमधलं लोकेशन ट्रेस झालं. फेस टाईम कॉलमुळे 10 दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध